महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं आता ठरलेलं आहे। शक्ती प्रदर्शन करत 18 तारखेला सर्वजण अर्ज भरणार असल्याचं समोर आलेलं आहे। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार सर्व जण 18 एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत। पुण्यामध्ये त्यानंतर जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। आपल्यासोबत पुण्यातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, काय सांगाल? 18 तारखेला सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत, शक्ती प्रदर्शन करणार आणि त्यानंतर जाहीर सभा होणार आहे। काय घडेल पुण्यामध्ये? नक्कीच तेजल, खरं तर पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील 4ही उमेदवार जे महाविकास आघाडीचे आहेत ते 18 तारखेला पुण्यामध्ये फॉर्म भरणार आहेत आणि त्यांच्या वतीने फॉर्म भरल्यानंतर मोठा शक्ती प्रदर्शन जे आहे ते महाविकास आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये केलं जाणार आहे। आणि यासाठी स्वतः राष्ट्रपती शरद पवार, शिवसेना उभात्याचे संजय राऊत, त्याचबरोबर थोरात जे बाळासाहेब थोरात काँग्रेस हे सगळे जे नेते आहेत ते उपस्थित राहत मोठं असे शक्ती प्रदर्शन या 4ही लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर करणार आहेत। खरं तर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या 4 लोकसभा मतदारसंघाचा पुणे जिल्ह्यामध्ये समावेश होतो आणि या 4ही मतदारसंघामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला फायदा व्हावा आणि महाविकास आघाडीला यश मिळावं यासाठी जे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे हे सगळ्यांचा 18 तारखेला जो आहे तो फॉर्म भरला जाणार आहे आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन जे आहे ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ केलं जाणार आहे। नक्कीच रोहन, तुम्ही या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून राहालच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।